Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So today we will start scholarship exam standard 4 math. Okay? Are you interested? Today we will see the math unit number 1 number work. Okay? So here we will see the exercise also as well as concept also. Okay? So मॅथमॅटिक्स ओके मॅथमॅटिक्स 50 क्वेश्चन्स आहे आणि 100 मार्क्सला आहे आपल्याला. ओके 100 मार्क्सला आहे, 50 क्वेश्चन आहे. ओके आपल्या पेपर 2मध्ये येतो हा. ओके आणि टोटल आपला एक पेपर कितीचा असतो? 75 क्वेश्चन्स असतात बरोबर. तर 50 क्वेश्चन कशाचे? मॅथचे आहे आपल्याला. ओके 100 मार्क्सचा. ओके आणि त्यामध्ये काय, आता हे आपण फर्स्ट युनिट घेत आहे नंबर वर्क. ओके नंबर वर्कमध्ये पण खूप सब टॉपिक आहे, जसे की आता हे तुम्ही पाहू शकता रीडिंग रायटिंग ऑफ इंटरनॅशनल नंबर्स, तसंच फेस व्हॅल्यू आहे, प्लेस व्हॅल्यू आहे, असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर. तर आपण पार्ट वाईज घेऊ. म्हणजे नंबर वर्कमध्ये आता आज फर्स्ट पार्ट चा व्हिडिओ बनवतो आहे, त्यामध्ये जेवढे घेता येतील आपण तेवढे घेऊ. त्याच्यानंतर मग सेकंड पार्ट. ओके स्टेप बाय स्टेप जाऊ. आणि हा जो नंबर वर्क आहे ना, त्याचे आपले वेटेज किती आहे? 16% आहे. ओके 16% वेटेज आहे, म्हणजे आपल्याला चांगलं लक्ष देऊन म्हणजे अभ्यास करावा लागेल याचा. गॉट इट. सो लेट्स स्टार्ट. सो रीड अँड अंडरस्टँड. Do you know the international numbers? Okay, international numbers means 0, 1, 2, 3. ओके हे इंटरनॅशनल नंबर हे वरती दाखवले आहेत ते इंटरनॅशनल नंबर. आणि देवनागरी न्यूमरल्स, देवनागरी न्यूमरल्स म्हणजे आपण मराठीत शिकतो ना, 0, 0, 1, 2, 3 हे असे 9पर्यंत आपले देवनागरी न्यूमरल्स. ओके तर हे आपल्याला दोघं माहिती पाहिजे की इंटरनॅशनलमध्ये आपण आता सपोज एक असा लिहितोय. ओके हा असा एक 1 आहे, तर मराठीत आपल्याला कसा लिहायचा आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. ओके हे असं हे इथे हा चार्ट दिलेला आहे. ओके इंग्लिशमध्ये 1 असा आहे, मराठीत 1 असा आहे, इंग्लिशमध्ये 2 अशी आहे, मराठीत 2 अशी आहे. ओके तर हा आपल्याला माहिती पाहिजे का, ते तुम्हाला आता समजेलच. ओके आता हा पहा दी नंबर 497 आहे हा. ओके आता मराठीमध्ये 4 हा इथे आला. ओके आणि त्या हा इंग्लिशमध्ये आपण 4. ओके बरोबर. 9 9 कुठे? हा इंग्लिशमध्ये 9. 7 हा 7 इथे इंग्लिशमध्ये 7. तर आपण कसे लिहिणार इंग्लिशमधून? 4 9 7. ओके बरोबर. So the number 497 is written as a 497 using international numerals. केव्हा केव्हा आपल्याला काय होतं देतात ते इंटरनॅशनल न्यूमर्स देतील, म्हणजे हे इंग्लिशमधून देतील, आपल्याला मराठीत राईट करावे लागतील, म्हणजे मराठी नंबरमध्ये आपल्याला राईट म्हणजे ऑप्शन दिले जातील. केव्हा केव्हा मराठी नंबर्स दिले जातात आपल्याला, इंटरनॅशनल म्हणजे इंग्लिश नंबरचे ऑप्शन दिले जातात आणि त्यापैकी आपल्याला फाइंड आउट करायचं असतं बरोबर. तर आपल्याला हे दोघं माहिती पाहिजे. ओके आणि सिम्पल आहे, म्हणजे हे तर फर्स्ट सेकंड स्टँडर्डलाच होऊन जातं आपले. ओके ओके तर हे एक्झाम्पल्स आहे. हाऊ इज द नंबर 30,008 रिटर्न युजिंग इंटरनॅशनल न्यूमर्स. आता इंटरनॅशनल म्हटलं ना म्हणजे इंग्लिश नंबर्स आपले हे वरचे जे 0, 1, 2, 3 हे इंग्लिश नंबर म्हणजे इंटरनॅशनल नंबर्स. ओके हे लक्षात ठेवा. तर आता हे काय सांगितलं आहे 30,008 हे वर्डमध्ये दिलं आहे यांनी, हे वर्डमध्ये दिलं आहे. आपल्याला काय सांगितलं नंबर्समध्ये कसे येतील ते सांगायचं आहे. आता तुम्हाला माहिती असेल की आपण जेव्हाही स्टार्ट करतो. ओके आता लेफ्टपासून राईटपासून आपण स्टार्ट केलं तर आपला एक युनिट असतो, सिंगल युनिट. ओके वन्स म्हणतो आपण त्याला. ओके मग टेन्स येतो आपला, तुम्ही राईट साईडला पाहू शकता. एक युनिट सिंगल युनिट, मग टेन्स, मग 100,
1000 आणि मग 10,000चा एक हे असतो. म्हणजे इथे 10,000 ओके. लाख असेल तर मग इथे लॅक असतो. ओके. तर आता काय सांगितलं आहे, ह्या चार्टमध्ये आपलं आता थर्ड थर्ड स्टँडर्डमध्ये पण आहे. थर्ड स्टँडर्डमध्ये 3 डिजिट नंबरपर्यंत आहे. 1, 10, 100. ओके. तर हे आता आपलं फोर्थ स्टँडर्ड आहे, त्यामुळे 1000 आणि 10,000 पर्यंत. आता काय सांगितलं आहे, 30,000 म्हणजे हा तुमचा 30,000 झाला. आता तुम्ही त्याला असं लिहू शकता किंवा 1000च्याच मध्ये असे 30,000 ह्या 1000च्या बॉक्समध्ये पण हे करू शकता तुम्ही 30,000. आणि 8 म्हणजे काय, आता 800 बोलले आहे का ते, नाही. 80 बोलले आहे का, नाही. 800 बोलले नाही आहे म्हणजे इथे तर काही नाही आहे. 80 बोलले आहे का, नाही. इथे 8 बोलले आहे. 8 म्हणजे सिंगल, म्हणजे हा आपला सिंगल युनिटला आला 8. ओके. आता हे दोघं जे 100चं प्लेस आहे आणि 10चं प्लेस आहे ते काहीच बोलले नाही आहे. मग तिथे आपण काय करतो, 0. बरोबर, 0 म्हणजे हा 0 इथे जाईल 30चा. ओके. म्हणजे हा कसा येईल, 3, 0, 30 आणि 1008. 30,008, कारण की हा आपण 10चा पण घेतोय ना, 10चा पण घेतोय. बरोबर. म्हणजे 30,008. आणि केव्हाही लक्षात घ्या, 1000 जेव्हा येतो ना, आता हा 1000 आहे की नाही, हा 1000 एवढा पार्ट. ओके. तर त्याच्यापुढे 3 डिजिट नंबर असतातच. ओके. म्हणजे आता 20,000 झालं तर हा 20 आला, आणि 1000 म्हटलं म्हणजे मग 3 डिजिट म्हणजे 30. ओके. मग हा कोणता झाला, हा युनिट, टेन्स, 100. आणि हा पूर्ण तुम्ही 1000चा घेतला तर हा 20,000, नाही तर मग याला 1000 घ्यायचं आणि याला 10,000चा आपण घेऊ शकतो. ओके. गॉट इट. तर हा नंबर किती झाला, 30,008. बरोबर. लक्षात घ्या, 8 का, तो युनिटला आहे. 30,000 बोलले, 1000ला आणि 100 आणि टेन्सला काही दिलंच नाही आहे, म्हणून 0 आला. बरोबर. म्हणजे आन्सर काय झालं, 30,008. समजलं. ओके. आता नेक्स्ट काय आहे, आता हे सबस्ट्रॅक्शन आहे. 5135,467. 5135. ओके. 5135 मायनस 467 म्हणजे 467. आता इथे यांनी जे एक्झाम्पल दिलं आहे ते तुम्हाला बॉयो माहिती असेल. आता 5मधून 7 जात नाही, केव्हाही माहिती आहे. स्मॉलर नंबरमधून लार्जेस्ट नंबर म्हणजे ग्रेटर दॅन नंबर जात नाही. आता 5 हा स्मॉल आहे 7पेक्षा. मग आपण काय करतो, बॉयो करतो, म्हणजे शेजारच्याकडून एक घेतो, म्हणजे 15 होता इथे. ओके. आणि इथे एक कमी केलं मग 2 होतील. बरोबर. मग 15 - 7 हा गेला. 15 - 7 8. आता इथे 2 आहे, पण 2मधून 6 जात नाही, म्हणजे मग परत काय, आपण यामधून एक घेऊ, म्हणजे इथे झाला 12, इथे आला 0. 12 - 6 6. तर 0मधून 4 जात नाही. बरोबर. नाही, तर आपण काय करायचं, डायरेक्ट हे 50 काउंट करायचे इथे. ओके. 50 - 4 46. 46. गॉट इट. समजलं. हे दोघांना एकच करून घेतलं आपण, 50 - 50. 50 - 4 46. काय आन्सर आलं, 4668 म्हणजे 4668. गॉट इट. हे बॉयोनं केलं. आता अजून एक पद्धत आहे, कारण की कसं आहे ना, याला थोडा टाईम लागू शकतो, किंवा म्हणजे कोणाला बॉयोइंग इझी जात नसेल. ओके. तर ते चुकण्याचे पण चान्सेस आहे. तर आता मी एक ही पद्धत पाहिजे, या साईडला मी दिली आहे ना, ही पद्धत काय आहे, फर्स्ट राऊंड सबस्ट्रॅक्टेड नंबर टू एन इझी नंबर. आता आपण सबस्ट्रॅक्ट काय करतोय, 467. बरोबर. 467 आपण सबस्ट्रॅक्ट करतोय. ओके. मग आपल्याला राऊंड करायचं आहे की आपल्याला ते इझी जाईल. ओके. आता याच्या जवळ राऊंड केल्यावर 500 होता. बरोबर. तर आपण किती ॲड करतो यामध्ये, 33. आता हे पहा, हे तुम्हाला ॲडिशन इझी जाते म्हणून हे तर तुम्हाला इझी समजेल. 467 + 33 म्हणजे 500. ओके.
नाही तर 470 प्लस 30, 470 प्लस 30 500 आणि हे 67चे 33. समजलं? ॲडिशन तर इझी जाईल. मग हे आपण राऊंड केला 500 पर्यंत. ओके, आता इथे आपण 33 ॲड केले. का? तर आपल्याला राऊंड पाहिजे होतं म्हणून. ओके, मग काय करायचं? सेम 33 ॲड करायचे ज्यामध्ये आपण मायनस करतो ना त्या संख्येमध्ये पण. बरोबर, आपली संख्या कोणती आहे? 5135 ही आपली संख्या आहे. बरोबर, त्यामध्ये आपण 33 ॲड करू. तर किती झाले आपले? 5168. 5168. 33 ॲड केले आपण. बरोबर, मग आता ह्या दोघांना मायनस करा. 5168 मायनस 500. आता हे सोपं जाईल. 8 मायनस 0 8, 6 मायनस 0 6. आता हे या दोघांना एकत्र करून घ्या इथे. हे इथे 51 मायनस 5 46. 46,068. आता मी हे दोघं पद्धत म्हणजे ही पद्धत कॉमन आहे. ही सगळ्यांना माहिती असते बॉरोइंगची. ओके, ही जी इथे दिली आहे ना यांनी बुकमध्ये, ही ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असते. पण ही केव्हा केव्हा आहे ना, ही सिम्पल जाते. आपला टाईम कमी वाचतो. जी राऊंड अप करून घ्यायचं, जी संख्या जेवढे नंबर्स आपण ॲड करतो राऊंड अप करता, सेम नंबर्स आपल्याला दोघं डिजिटमध्ये ॲड करायचे. ओके, आणि जी लहान संख्या असेल त्याला मायनस करून टाकायचं. ओके, हे आपण इथे, आणि हे हे किती सोपं जातं हे पहा. हे किती सोपं आहे. बॉरोइंग करायचं कामच नाही इथे. 8 मायनस 0 6 मायनस 0 आणि या लास्टला दोघांना एकत्र घेऊन घ्यायचे. 51 मायनस 5 46. बॉरो करायचं काही गरजच नाही. म्हणजे तुम्ही पहा, तुम्हाला दोघं पद्धतीपैकी कोणती इझी जाते. ही इझी जात असेल तर तुम्ही ही करू शकता. ही जात असेल तर दोघंपैकी जे इझी होईल ते तुम्ही करू शकता. ओके, मी सांगितलं जस्ट मला आयडिया होती म्हणून. ओके, सेकंड काय आहे? ओके, एक्झाम्पल. हाऊ इज द नंबर 98,584 रिटन इन अ वर्ड्स? ओके, आता आपण चार्ट पाहिला. आता 584 4 युनिटला आहे, 8 टेन्सला आहे, 500 मीन्स 5ला आहे आणि 98,000. ओके, हा नंबर झाला आपला. आता याला कसं म्हणता येईल? 98,584. बरोबर, 98,584 कोणता झाला? सेकंड झाला. बरोबर, गॉट इट. 98,584. ओके, नेक्स्ट इज आयडेंटिफाय द रॉंग पेअर फ्रॉम गिव्हन पेअर्स ऑफ देवनागरी अँड इंटरनॅशनल. आता तुम्हाला सांगितलं ना की आपल्याला इंटरनॅशनल आणि देवनागरी म्हणजे मराठीतले वर्ड हे माहिती पाहिजे. ओके, गॉट इट. आता तुम्ही हे पहा, फर्स्ट पेअर पहा, ही 6, हा 6. ओके, सेम आहे इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण. बरोबर राईट केलं आहे त्यांनी. 2, हे 2 पण बरोबर केलं आहे. 7 पण बरोबर आहे. ओके, म्हणजे हे यात काही प्रॉब्लेम नाही आहे. फर्स्टमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, सेकंडमध्ये आता हे सेकंड पाहूया. 1 1 1 दोघं बरोबर आहे. 9 पण बरोबर आहे दोघं साईडला. आणि 6 पण बरोबर, हे पण बरोबर आहे. रॉंग काही नाही आहे. आपल्याला रॉंग पाहिजे. हां, ओके, हे पहा, हे पण बरोबर आहे. 2 0 20 4 6 5. ओके, आता हे पहा, इथे 27 985 आणि 27 185 1, म्हणजे आता हा 9चा 1 केला त्यांनी. ओके, मराठीमध्ये त्यांनी 1 लिहिला आणि इंग्लिशमध्ये 9 आहे. इंग्लिश नंबरमध्ये 9 आहे. ते हा रॉंग आहे. ते ॲन्सर काय झालं आपलं? 4. रॉंग पेअर आहे ना ती. बरोबर, चुकीचं आहे हे. बाकीचे हे 3 सेम आहे. ओके, गॉट इट. समजलं? ओके, आता नेक्स्ट काय? याचा ॲन्सर आपलं हे आहे ना. आता ऑब्झर्व द ॲबॅकस अँड राईट द नंबर शोन इन इंटरनॅशनल नंबर्स. इंटरनॅशनलमध्ये लिहायचं. आता हे पहा, हे आपलं काय झालं? हा युनिट, हा टेन्स, हा 100
आणि हा 1000. गॉट इट. आता हा युनिट किती आहे? 1 2 3 4 5 6. ओके, हे 3 आणि हे 3 6. ओके, 6 युनिट 6 आणि हे टेन्स 3. ओके, म्हणजे 36. 100 किती? 4. 104 आणि 1000 किती आहे? 1 2 3 4 5. ओके, हा 1 2 3 4 5 किती झाले? 5436 आहे. सिंपल, याला काउंट करायचं आहे फक्त. आणि आपल्याला माहित आहे युनिट प्लेस, 10ची प्लेस, 100ची प्लेस आणि 1000ची प्लेस. गॉट इट. ओके, आता फोर्थ नंबर. राईट द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर अँड स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर अँड स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. आणि कशामध्ये? आपल्याला इंटरनॅशनल नंबरमध्ये त्याचा आन्सर पाहिजे. आता ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर. आता मी हे हे काढून ठेवलं आहे ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर. आता मला एक सांगा, आपल्याकडे सिंगल डिजिट नंबर 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे सिंगल डिजिट नंबर आहे. ओके, आता यामध्ये सिंगल डिजिटमध्ये 0 हा स्मॉल आहे आणि 9 हा ग्रेटेस्ट आहे सिंगल डिजिटमध्ये. बरोबर. डबल डिजिटमध्ये काय होईल? डबल डिजिटमध्ये आता तुम्हाला ग्रेटेस्ट सांगितलं डबल डिजिटचा, तर परत एका 9ला 9 लावला म्हणजे 99. 99 हा काय झाला? ग्रेटेस्ट झाला डबल डिजिटमध्ये. ओके, थर्ड डिजिटमध्ये 999 3 9 येऊन जातील. 3 डिजिटमध्ये हा ग्रेटेस्ट झाला. ओके, ग्रेटेस्ट झाला 3 डिजिटमध्ये. समजलं? 4 डिजिटमध्ये ग्रेटेस्ट कोणतं? परत एक 9 जास्त वाढेल. ओके, 4 9 झाले. गॉट इट. समजलं? ओके, आपण कसं काढलं? हा सिंगल डिजिटचा ग्रेटेस्ट सिंगल डिजिटमध्ये, मग त्याला परत एक 9 लावला म्हणजे 99 2 डिजिटमध्ये, एक 9 लावला 999 3 डिजिटमध्ये ग्रेटेस्ट, 4 4 टाइम्स 9 4 डिजिटमध्ये ग्रेटेस्ट. समजलं? ओके, आता स्मॉलेस्ट. आता 0 हा काय आहे? स्मॉलेस्ट आहे सिंगल डिजिटमध्ये. बरोबर, 0 हा स्मॉलेस्ट आहे. ओके, आता मी 1 लावतो. 10 हा सेकंड डिजिटमध्ये स्मॉलेस्ट आहे. ओके, मी अजून एक 100 करतो, 3 डिजिटमध्ये स्मॉलेस्ट आहे. गॉट इट. आणि 1000 हा 4 डिजिटमध्ये स्मॉलेस्ट आहे. समजलं तुम्हाला कसं आहे? ओके, आता 100 हा 3 डिजिटमध्ये स्मॉलेस्ट आहे. याच्या मागे जे आहे ते 99 आहे आणि हा 99 3 डिजिट आहे का? नाही, 2 डिजिट आहे, म्हणजे याला कन्सिडर नाही होणार. ओके, आणि याच्या पुढे 3 डिजिट नंबर आहे तो 101. हा जर मॅक्स आहे 100पेक्षा, तर मग स्मॉलेस्ट कोणता आला? 100 आला. गॉट इट. समजलं? ओके, तर आता इथे काय सांगितलं आहे? ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर. आपला काय झाला 4 डिजिट नंबर? 4 टाइम्स 9. अँड स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर आपला काय झाला? 100. आणि काय सांगितलं आहे? डिफरन्स. डिफरन्स म्हणजे आपल्याला मायनस करायचं आहे. ओके, आता हे किती? हा 9. 9 मायनस 0 9. 9 मायनस 0 9. 9 मायनस 1 8. आणि हा 9 ॲज इट इज. काय आला? 9899. 9899. ओके, पण काय सांगितलं आहे? इंटरनॅशनल नंबर सांगितला आहे. मग हा इंटरनॅशनल नंबर 9899. ओके, आता हा पण आहे, पण हा फोर्थ नंबरचा ऑप्शन आहे, पण तो मराठी आहे, त्यामुळे रीड पाहून घ्यायचं. इंटरनॅशनल सांगितलं आहे की देवनागरी सांगितलं आहे. गॉट इट. समजलं आपण कसे काढले? स्मॉलेस्ट, लार्जेस्ट नंबर, 4 डिजिट, 3 डिजिट, 2 डिजिट, सिंगल डिजिट. गॉट इट. ओके, त्याकरताच मी हा चार्ट दिला आहे तुम्हाला.
स्मॉलेस्ट 4 डिजिट अजून इव्हन नंबर, ग्रेटेस्ट इव्हन नंबर, ऑड नंबर, ग्रेटेस्ट 3 डिजिट इव्हन नंबर, स्मॉलेस्ट 3 डिजिट ऑड नंबर. ओके, याचे पण येतील. ओके, सिम्पल आहे. आता तुमचा आता हा 99 हा 2 डिजिट ग्रेटेस्ट आहे. आता इव्हन नंबर, इव्हन म्हणजे काय की ज्याच्या 0, 2, 4, 6, 8 हे असे डिजिट असतात लास्टला, आपण त्याला की 1 सोडून. ओके, 0 मग 1 सोडला 2, 3 सोडला 4. ओके, 1 डिजिट सोडून जे येतात त्यांना. ओके, मोस्ट ऑफ त्यांच्या लास्टला 0 असतो, 2 असतो, 4, 6, 8 असे डिजिट असतात, असे नंबर्स असतात. बरोबर. आता 98 हा झाला 2 डिजिट मॅक्स नंबर. बरोबर. 3 डिजिट इव्हन नंबर, 2 डिजिट मॅक्स नंबर बट इव्हन नंबर. 3 डिजिट 998 इव्हन नंबर. 3 डिजिट इव्हन मॅक्स नंबर. हां, इव्हन नंबर हे लक्षात घ्या. ओके, गॉट इट. ओके, आता हे काय आहे, ऑब्झर्व द सिम्बॉल अँड फाइंड द करेक्ट पेअर ऑफ नंबर. ओके, आता टी एच माहिती आहे आपल्याला 1000. ओके, टी एच म्हणजे काय 1000. 10 म्हणजे काय 10 प्लेस. ओके, आता 3 टी एच आहे इथे म्हणजे 3000. गॉट इट. आणि 3 10 आहे इथे म्हणजे 3 टेन्स. ओके, 3000 3 टेन्स. ओके, म्हणजे 1000 माहिती आहे आपल्याला, 10 माहिती आहे. पण आता युनिट नाही आहे, 100 नाही आहे, मग आपण काय करतो, रिप्लेस झिरोने रिप्लेस करतो. मग गॉट इट. मग आपला ॲन्सर काय आलं 3030. बरोबर, 3030 2 नंबर, ऑप्शन 2. समजलं कसं काढलं आपण. 3 टी एच आहे ना, म्हणजे 3000, 310 आहे 310. ओके, म्हणजे आपल्याला 1000ची जागा भेटली इथे, प्लेस 10ची भेटली. 100 युनिटचं माहिती नाही आहे म्हणून आपण त्याला झिरोने रिप्लेस करतो. ओके, आता 6 क्वेश्चन. राईट दी सम ऑफ ग्रेटेस्ट 4 डिजिट इव्हन नंबर. ओके, ग्रेटेस्ट 4 डिजिट इव्हन नंबर अँड स्मॉलेस्ट 3 डिजिट ऑड नंबर. सम करायची कोणाची, ग्रेटेस्ट 4 डिजिट इव्हन नंबर अँड स्मॉलेस्ट 3 डिजिट ऑड नंबर. आता आपण पाहिलं 4 डिजिट इव्हन नंबर. आता 4 डिजिट लार्जेस्ट नंबर कोणता आहे आपला, 4 टाइम्स 9. ओके, बट आपल्याला 4 डिजिट लार्जेस्ट इव्हन नंबर सांगितलं आहे, मग आपला काय येईल 9998. ओके, 9998. ओके, हे. ओके, आणि काय सांगितलं आहे 3 डिजिट स्मॉलेस्ट ऑड नंबर. आता 3 डिजिट स्मॉलेस्ट नंबर आपला 100 आहे. बरोबर, 3 डिजिट नंबर आपला स्मॉलेस्ट 100 आहे, पण 100 हा इव्हन नंबर आहे. आपल्याला काय सांगितलं आहे, ऑड नंबर सांगितलं आहे ना. बरोबर, काय सांगितलं आहे इथे, ऑड नंबर सांगितलं आहे 3 डिजिट. ओके, तर मग आपला ऑड नंबर काय तो स्मॉलेस्ट 101. आणि सम सांगितली आहे, तर आपलं काय आन्सर आलं 10099. बरोबर, काय आलं आन्सर, 8 + 1 9, हा 9, 99 + 1 100. ओके, गॉट इट. कसं काढलं आपण, आन्सर काय आलं मग आपलं 10099. ओके, 7 नंबर, क्वेश्चन 7. इन नंबर डिजिट 9 इज द युनिट प्लेस. ओके, 9 हा काय आहे, युनिट प्लेसला म्हणता येते. आता आपल्याला माहिती आहे, आता हा युनिट आहे, मग त्याचे 10, 100 आणि 1000. ओके, हे असे आपण कळतो. ओके, आता 9 हा युनिट प्लेसला आहे, म्हणजे युनिट प्लेसला 9 आहे. ओके, द डिजिट 7, 5 अँड 8 आर
टेन्स म्हणजे 7 कोणत्या प्लेसला आहे? टेन्सला. ओके, राईट साईडला मी राईट पण करतो, ते पण पहा. 5 100 प्लेसला आहे, 5 100 प्लेसला आहे आणि 8 हा 1000 प्लेसला आहे, म्हणजे 8 हा 1000 प्लेसला आहे. मग काय झालं आपलं? 8579 आणि कशात दिलं आहे? हे महत्त्वाचं आहे, इंटरनॅशनलमध्ये. बरोबर. ॲन्सर काय झालं मग? 8579. समजलं? ओके, नेक्स्ट. हाऊ इज द ग्रेटेस्ट 3 डिजिट इव्हन नंबर? ग्रेटेस्ट 3 डिजिट इव्हन नंबर. आता ग्रेटेस्ट 3 डिजिट आपल्याला मॅक्स नंबर माहिती आहे. ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर काय? हा. ओके. बट इव्हन नंबर आपण पाहिलं 998. 998. ओके. पण आपल्याला कशामध्ये पाहिजे? इंटरनॅशनलमध्ये. मग काय आलं? हे आन्सर. ओके. हे लक्षात ठेवायचं. त्यांनी कन्फ्युजन करता दोघं दिलंय. मराठी पण दिले आणि इंग्लिश नंबर पण दिले. पण प्रश्नामध्ये काय दिलं? इंटरनॅशनल. गॉट इट? समजलं? आय होप गाईज समजत आहे तुम्हाला. काही असेल प्लीज कमेंट मी. इफ यू हॅव एनी डाऊट आस्क मी एनी टाईम. ओके. ओके, ही ॲडिशन आहे. ओके. आता ही मराठीमध्ये अंक आहे. ओके, पण ॲन्सर इंग्लिशमध्ये दिलेले आहे. ओके. मग एक तर तुम्ही असं करू शकता, तुम्हाला जमत असेल तर तुम्ही ॲडिशन करू शकता मराठीमध्येच, नाही तर मग त्यांना तुम्ही इंग्लिशमध्ये असं कन्व्हर्ट करून, हे पहा मी असे दिलं आहे ना, असे कन्व्हर्ट करून ॲडिशन करून टाका आणि जे ॲन्सर येईल ते तुमचं इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. ओके. 7 + 3 10 होता, 0 इथे, 1 इथे घेतला आपण. 7 + 8 1 8. 5 + 2 7. 4 + 3 7. 778. 7,780. 7,780. आय होप की तुम्हाला म्हणजे ॲडिशन तर येतच असेल. ओके. कारण की ते सेकंड स्टँडर्डपासून आहे. हाऊ इज द 7,500 रिटर्न युजिंग इंटरनॅशनल नुमरल्स? ओके. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे? हाऊ इज द 7,500 हाफ थाउजंड म्हणजे हे पहा, 1000 म्हणजे किती? 1000 म्हणजे किती? 1000. ओके. 1000 आणि याचे हाफ करायचे आपल्याला. ओके. म्हणजे किती होता? हाफ केले तर 500. बरोबर. आता मला एक सांगा तुम्ही, 100 आहे. ओके. ओके, मग जाऊया. 10 आहे. 10चे हाफ किती झाले? 5. हे तर इझी आहे. ओके. 100 आहे. 100चे हाफ म्हणजे आपण काय म्हणतो, 50% किती झालं? 50. गॉट इट? 1000 आहे. 1000चे 50% किती झाले? 500. समजतंय? ओके. तर काय सांगितलं आहे? 7,500 म्हणजे हाफ थाउजंड म्हणजे 500. कसे राईट करणार आपण इंटरनॅशनल नुमरल्समध्ये? समजलं? कसे काउंट केले आपण? ओके. विच नंबर डज नॉट फिट इन टू द ग्रुप? आता तुम्ही एक पहा, हा ग्रुप दिलेला आहे आपल्याला इथे, हा. ओके. आता यामध्ये ना हे बाकीचे जे 3 नंबर्स आहे ते इंग्लिशमधून आहे आणि हा जो लास्टवाला आहे तो मराठीत दिला आहे. मग हा फिट होतोय का इथे? तुम्हीच पहा. हा ऑड नाही का? ऑड मॅन आउट माहिती आहे ना तुम्हाला, हा ऑड झाला. ॲन्सर काय आलं? सिम्पल. जे मराठीत दिलेलं आहे ते ॲन्सर. ओके, तो फिट नाही होत आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ विल यू राईट नंबर 21,826 इन देवनागरी? आता हे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे आपल्याला. ओके. त्याला आपण मराठीत करणार आहे. आता 21 म्हणजे अगोदर 2. आता हा 2 आहे इथे, पहा तुम्ही 2. त्याला मराठीत कसं राईट केलं आहे? असं. ओके. 21 2 1. ओके. 21 म्हणजे हा असा. ओके. 8ला 8 कसा आहे? हे असं. 8 2 आणि
6. बरोबर, 21,826. काय झालं आन्सर? बरोबर, ऑप्शन नंबर 1. नीट पाहून घ्यायचं हं. तुम्हाला काय सांगितलं देवनागरी. आता तुम्ही सेकंड ऑप्शन एकदा जस्ट चेक करा. हा एवढा इंग्लिशमधून, हा एवढा मराठीत. आता तुम्ही फक्त एवढंच चेक केलं आणि लगेच टिक मार्क केलं तर तुमचं चुकेल. सर्व नंबर्स आपल्या देवनागरी लिपी म्हणजे मराठीत पाहिजे. हे थोडं कॉन्सन्ट्रेट करा, नाही तर तुम्हाला येऊनही तुम्ही चुकीचं कधी कारण की खूप कन्फ्युजिंग ऑप्शन दिले यांनी हां. त्यामुळे व्यवस्थित रीड करायचं, थोडं 2 सेकंड टाईम घ्या आणि मग विचार करून टिक मार्क करायचं. ओके, लास्ट क्वेश्चन. राईट द डिजिट ॲट 100 प्लेस इन नंबर. आता हा नंबर दिलेला आहे. ओके, आता हा मराठीत दिलेला आहे. ओके, 79,654. गॉट इट. आता हा मराठीत आहे. आपण तुम्हाला जसं फिजिबल होईल तसं तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता इंग्लिशमध्ये. ओके, आता आणि काय सांगितलं 100 प्लेस. आता तुम्हाला माहिती आहे हा युनिट प्लेसला असतो, 10 प्लेस, 100 प्लेस. 100 प्लेसला काय आहे 6 आहे. ॲन्सर काय झालं मग 6. समजलं? तुम्ही मराठीत पण राहू दिलं, मग इथे युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस. गॉट इट. आणि इंटरनॅशनल सांगितलं म्हणजे 6 हा इंग्लिशमध्ये पाहिजे. आय होप गाईज तुम्हाला समजलं असेल. मी खूप म्हणजे स्लो घेतलं आहे. ओके, नाही काही इश्यू असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, सो थँक यू लर्नर्स, कीप लर्निंग. आणि हा फर्स्ट व्हिडिओ होता. अजून खूप व्हिडिओ आपले बाकी आहे. मी आपले इंटेलिजन्स टेस्टचे पण टाकलेले आहे, बुद्धिमत्तेचे पण एक 3 to 4 व्हिडिओ टाकले त्यांचे. ओके, आता हा मॅथ स्टार्ट केला आहे. ओके, मराठी पण येईल, इंग्लिश पण येईल, पण थोडा टाईम लागेल. ओके, सो आय होप यू आर एन्जॉईंग. ओके, सो इफ यू प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ओके, थँक यू.